Hello everybody, welcome to the world of यथार्थ हृदा ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ रोहन विनोद जाधव, BMS फायनल इयर स्टुडंट. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण तीत पाहिले होते, चिक्स पाहिले होते, लिप्स पाहिले होते. तर आता या व्हिडिओमध्ये आपण इसोफॅगस सुरू करणार आहोत. तर सर्वात पहिले इसोफॅगस काय असते, तर इसोफॅगस हे नॅरो ट्यूब असते जे की फॅरिंग्सपासून ते स्टमकपर्यंत असते, लाय करते, त्यालाच इसोफॅगस असे म्हणतात. तर आता त्याची लेंथ किती असते, तर लेंथ हे 25 सेंटीमीटर्स असते. त्याच्यानंतर आपल्याला त्याचा एक्सटेंड सांगितलेला आहे. तर ते कुठून एक्सटेंड होते, तर ते इट एक्सटेंड्स फ्रॉम लोअर बॉर्डर ऑफ द क्रिकॉइड कॉर्टिलेज टू द कार्डियाक ओरिफाइस ऑफ द स्टमक. तर क्रिकॉइड कॉर्टिलेजच्या लोअर बॉर्डरपासून ते स्टमकच्या कार्डियाक ऑरिफाईसपर्यंत याचं एक्सटेंड असते असं सांगितलेलं आहे आपल्याला. ह्याच्यानंतर इसोफॅगसचं 3 पार्टमध्ये डिव्हिजन केलेले आहे. एक म्हणजे थोरॅसिक पार्ट, दुसरा म्हणजे ॲबडॉमिनल पार्ट आणि तिसरा सर्वायकल पार्ट. तर सर्वात पहिले आपण सर्वायकल पार्ट बघूया. तर सर्वायकल पार्ट हे बिगिन्स इन द नेक ॲट द लोअर बॉर्डर ऑफ द क्रिकॉइड कॉर्टिलेज वेअर इट इज कंटिन्युअस विथ द लोअर एंड ऑफ द फॅरिंग्स. म्हणजे काय सांगितलं मित्रांनो ह्याच्यात आपल्याला, की ते क्रिकॉइड कॉर्टिलेजच्या लोअर बॉर्डरपासून चालू होते आणि लोअर एंड ऑफ फॅरिंग्सपर्यंत कंटिन्यू असते असं सांगितलेलं आहे. तर सर्वायकल पार्ट संपला की नंतर येते आपला थोरॅसिक पार्ट. तर आता थोरॅसिक पार्ट हे पिअर्सेस डायफ्राम ॲट द लेवल ऑफ वर्टिब्रा T10. म्हणजे पिअर्सेस डायफ्राम म्हणजे असं सांगितलेलं आहे की ते डायफ्राम थ्रू पास होते आणि कुठपर्यंत, तर लेवल ऑफ द वर्टिब्रे T10, थोरॅसिक 10 वर्टिब्राच्या लेवलला ते पास होते असं सांगितलेले आहे. आता थोरॅसिक पार्ट झाला, तर त्याच्यानंतर येते मित्रांनो ॲबडॉमिनल पार्ट. तर आता ॲबडॉमिनल पार्ट काय येते, इट एंड्स ॲट द लेवल ऑफ T11 बाय ओपनिंग इन टू द स्टमक. तर थोरॅसिक 11च्या लेवलला एंड होते असं सांगितलेले आणि त्याच्यानंतर ते डायरेक्ट स्टमकमध्ये ओपन होते असं सांगितले. हे झाले पार्ट्स मित्रांनो. इथपर्यंत समजलं का? तर समजलं असं गृहीत धरतो. आणि ह्याच्यानंतर आता कर्वेचर्स पाहू आपण. तर आता कर्वेचर्स कोणते, इट शोज साईड टू साईड कर्वेचर्स बोथ टुवर्ड्स लेफ्ट. म्हणजे असं सांगितलेलं की 2 कर्वेचर असतात आणि दोन्ही लेफ्ट साईडलाच असतात. वन इज ॲट द रूट ऑफ द नेक. एक कर्वेचर तर रूट ऑफ नेकला सांगितलेले आणि दुसरं हे लोअर एंड कडे आपल्याला सांगितलेलं आहे की कर्वेचर असते. आता इट ऑल्सो शोज अँटिरियर पोस्टेरियर कर्वेचर्स. म्हणजे अँटिरियर पोस्टेरियर कर्वेचर असतात असं पण सांगितलेले मित्रांनो. आता ह्याच्यानंतर कन्स्ट्रिक्शन्स सांगितलेले 4. आता हे कन्स्ट्रिक्शन्स दुसऱ्या ऑर्गनमुळे कन्स्ट्रिक्शन्स निर्माण होतात. तर आता 4 कोणते कन्स्ट्रिक्शन्स आहेत. पहिला ॲट इट्स बिगिनिंग, म्हणजे इसोफेगस जिथं बिगिन होते मित्रांनो तिथं आपल्याला पहिला कन्स्ट्रिक्शन पाहायला भेटतो. त्याच्यानंतर वेअर इट इज क्रॉस्ड बाय द आर्च ऑफ आवर्टा. म्हणजे आर्च ऑफ आवर्टा जिथं क्रॉस होते ना मित्रांनो तिथं आपल्याला दुसरा कन्स्ट्रिक्शन पाहायला भेटतो. त्याच्यानंतर वेअर इट इज क्रॉस्ड बाय द लेफ्ट ब्रॉन्कस. जिथं ते लेफ्ट ब्रॉन्कसशी क्रॉस होतं मित्रांनो तिथं आपल्याला थर्ड कन्स्ट्रिक्शन पाहायला भेटतो. त्याच्यानंतर वेअर इट इज पियर्स्ड बाय द डायफ्राम. म्हणजे जिथं ते डायफ्राम थ्रू पास होतो इसोफेगस तिथं आपल्याला 4 कन्स्ट्रिक्शन, तिथं आपल्याला 4th कन्स्ट्रिक्शन पाहायला भेटतो मित्रांनो. तर इथपर्यंत 4 कन्स्ट्रिक्शन होते मित्रांनो. समजलं का? आता ह्याच्यानंतर आपण इसोफेगसचं स्ट्रक्चर पाहू. तर आता स्ट्रक्चरमध्ये काय सांगितलेलं आहे की इट इज फ्लॅटन्ड अँटेरियो पोस्टेरियरली. म्हणजे फ्लॅटन्ड अँटेरियो पोस्टेरियर म्हणजे जेव्हा फ्रंटपासून बॅक कडे पाहतो आपण तर ते फ्लॅटन्ड असते आणि त्याचं ल्युमेन जे आहे ते केप्ट कोलॅप्स्ड असते. म्हणजे त्याचे जे ल्युमेनचे वॉल असतात ना मित्रांनो ते एकमेकांना अटॅच असतात नॉर्मली आणि इट ओनली डायलेट्स ड्युरिंग द पासेज ऑफ द फूड बोलस. म्हणजे जेव्हा त्याच्यामध्ये फूड पास होते मित्रांनो जेवण केल्यानंतर तर ते डायलेट होते असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर फॅरिंगो ओसोफिजियल जंक्शन इज नॅरोएस्ट पार्ट ऑफ द गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्ट एक्सेप्ट फॉर द वर्मीफॉर्म अपेंडिक्स. तर असं सांगितलेलं आहे की जे फॅरिंगो इसोफिजियल जंक्शन आहे ना ते नॅरोएस्ट पार्ट आहे पूर्ण गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक्टमध्ये. एक्सेप्शन आहे मित्रांनो पण त्याचं की जिथं वर्मी फ्रॉम अपेंडिक्स असते ना तिथं एक्सेप्शन असं सांगितलेलं आहे. ओके, इथपर्यंत समजलं. आता तर मित्रांनो आता आपल्याला पाहायचं आहे रिलेशन्स ऑफ इसोफॅगस. तर 3 पार्ट्स होते, तर 3 पार्टच्या प्रकारे आपल्याला रिलेशन्स पाहायचे आहेत. तर सगळ्यात पहिले येते सर्वायकल पार्ट. तर सर्वायकल पार्टमध्ये आपल्याला अँटिरियरली, पोस्टिरियरली, राईट साईड आणि लेफ्ट साईड हे 4 रिलेशन्स आपल्याला पाहायचे आहेत मित्रांनो. तर पहिले आपण पाहू अँटिरियरली. अँटिरियरली काय येते, ट्रकिया, राईट अँड लेफ्ट रिकरंट लॅरिंजियल नर्व.
पोस्टिरियरली हे वर्टिब्रल कॉलम सांगितलेले आणि राईट साईडला राईट लोब ऑफ थायरॉइड ग्लँड सांगितलेली आणि लेफ्ट साईडला लेफ्ट लोब ऑफ थायरॉइड ग्लँड अँड थोरॅसिक डक्ट सांगितले. इतर तुम्ही ते डायग्राममध्ये पाहू शकता. आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे थोरॅसिक पार्ट. तर थोरॅसिक पार्टमध्ये पण आपल्याला चार रिलेशन्स पाहिजे, अँटिरियरली, पोस्टिरियरली, राईट साईड आणि लेफ्ट साईड. तर आता अँटिरियरली पाहू. तर अँटिरियरली आपल्याला काय काय पाहायला भेटेल डायग्राममध्ये हे पहा. ट्रकिया, राईट पल्मनरी आर्टरी, लेफ्ट ब्रॉन्कस, पेरिकार्डियम विथ लेफ्ट आर्ट्रियम अँड डायफ्राम, हे सगळं आपल्याला अँटिरियरली पाहायला भेटते. आता त्याच्यानंतर पोस्टिरियरली आपल्याला काय काय दिसते तर वर्टिब्रल कॉलम झालं, थोरॅसिक डक्ट झालं, थोरॅसिक आओर्टा झाला आणि डायफ्राम, हे सगळं आपल्याला पोस्टिरियरली पाहायला भेटते. आता ऑन द राईट साईड काय काय दिसते मित्रांनो, राईट लंग अँड प्लुरा, अझायगस वेन दिसते आणि राईट वेगस नर्व, हे सगळं राईट साईडला आपल्याला पाहायला भेटते. आता हे झालं राईट साईड. आता नंतर लेफ्ट साईड पाहू. तर लेफ्ट साईडला आओर्टिक आर्च, लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी, लेफ्ट लंग अँड प्लुरा, हे सगळं आपल्याला लेफ्ट साईड मध्ये पाहायला भेटते. तर आता हे झालं थोरॅसिक पार्टचं रिलेशन मित्रांनो. तर आता ह्याच्यानंतर येते लास्ट पार्ट जे आहे ॲबडॉमिनल पार्ट. तर ॲबडॉमिनल पार्टचे पण आपल्याला अँटिरियरली, पोस्टिरियरली, राईट साईड आणि लेफ्ट साईड हे चार रिलेशन पाहायचे. तर आता अँटिरियरली काय दिसते तर मित्रांनो, अँटिरियरली आपल्याला पेरिटोनियम पाहायला भेटते. त्याच्यानंतर पोस्टिरियरली आपल्याला डायफ्राम दिसते मित्रांनो. ह्याच्यानंतर आपण पाहू राईट साईडला काय दिसते तर राईट क्रॉस ऑफ डायफ्राम, हे आपल्याला राईट साईडला पाहायला भेटते. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला लेफ्ट क्रॉस ऑफ डायफ्राम. तर मित्रांनो हे होते रिलेशन्स थोडे पाठच करावं लागतात मित्रांनो, थोडे अवघड आहेत, समजू शकतो, पण आता त्याच्यामुळं आपण परत एकदा पाहू. फास्टमध्ये घेतो आता यावेळेस. तर सर्वायकल पार्टमध्ये अँटिरियरली, पोस्टिरियरली, राईट लेफ्ट. तर अँटिरियरलीमध्ये काय भेटते ट्रकिया, राईट अँड लेफ्ट रिकरंट नर्व, पोस्टिरियरली वर्टिब्रल कॉलम आणि त्याच्यानंतर राईट साईडला राईट लोब ऑफ थायरॉइड ग्लँड आणि त्याच्यानंतर लेफ्ट साईडला लेफ्ट लोब ऑफ थायरॉइड ग्लँड आणि थोरॅसिक डक्ट, हे झालं सर्वायकल पार्ट. त्याच्यानंतर येते थोरॅसिक पार्ट. थोरॅसिक पार्टमध्ये पण परत चार पाहिले आपण, अँटिरियरली, पोस्टिरियरली, राईट साईड, लेफ्ट साईड. तर अँटिरियर साईडला ट्रकिया झालं, राईट पल्मनरी आर्टरी, लेफ्ट ब्रॉन्कस, पेरिकार्डियम विथ लेफ्ट आर्ट्रियम अँड डायफ्राम, पोस्टिरियरली वर्टिब्रल कॉलम, थोरॅसिक डक्ट, थोरॅसिक आउटर डायफ्राम, राईट साईडला राईट लंग अँड प्लुरा, अझायगस वेन अँड राईट वेगस नर्व, लेफ्ट साईडला आओर्टिक आर्च, लेफ्ट सबक्लेवियन आर्टरी, लेफ्ट लंग अँड प्लुरा. आता ॲबडॉमिनल पार्टमध्ये पण पहिला आपण अँटिरियरली पेरिटोनियम, पोस्टिरियरली डायफ्राम, राईट साईडला राईट क्रॉस ऑफ डायफ्राम आणि लेफ्ट साईडला लेफ्ट क्रॉस ऑफ डायफ्राम. तर हे झालं रिलेशन मित्रांनो, इथपर्यंत समजलं. ह्याच्यानंतर आपण पाहू ब्लड सप्लाय. तर ब्लड सप्लायमध्ये 3 पार्ट आहेत. तर तिघांचं वेगळं ब्लड सप्लाय आपल्याला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर सगळ्यात पहिले सर्वायकल पार्ट जे आहे ते इन्फिरियर थायरॉइड आर्टरीजनं त्याचं ब्लड सप्लाय आहे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे थोरॅसिक पार्ट आहे ते इसोफेजियल ब्रांच ऑफ आओर्टानं त्याचं ब्लड सप्लाय आहे. त्याच्यानंतर जे ॲबडॉमिनल पार्ट आहे मित्रांनो ते इसोफेजियल ब्रांच ऑफ लेफ्ट गॅस्ट्रिक आर्टरी असं सांगितलेलं आहे. आता हे झालं ब्लड सप्लाय. त्याच्यानंतर येते व्हीनस ड्रेनेज. आता व्हीनस ड्रेनेज पण 3 पार्टचं डिफरंट सांगितलेलं आहे. तर सर्वायकल पार्ट जे आहे त्याला ब्रॉन्किओसेफॅलिक वेन व्हीनस ड्रेनेज आहे. जे थोरॅसिक पार्ट आहे ते अझायगस वेन आहे आणि जे ॲबडॉमिनल पार्ट आहे मित्रांनो तर लेफ्ट गॅस्ट्रिक वेन अँड अझायगस वेन. तर हे होतं ब्लड सप्लाय. आणि तर पुढं लिम्फॅटिक ड्रेनेज पाहिजे आपल्याला. तर काय सांगितलेले सर्वायकल पार्टला नोड सांगितलेले, थोरॅसिक पार्टला पोस्ट मेडियास्टिनल नोड सांगितलेले, ॲबडॉमिनल पार्टला लेफ्ट गॅस्ट्रिक नोड सांगितलेले. आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे नर्व सप्लाय. तर नर्व सप्लाय सिम्पॅथॅटिक आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्व सप्लाय. तर सिम्पॅथॅटिक नर्व सप्लायमध्ये अपर हाफ ऑफ इसोफॅगसचं मिडल सर्वायकल गँग्लियॉन सांगितलेले आणि लोअर हाफ ऑफ इसोफॅगसचं आपल्याला अपर 4 थोरॅसिक गँग्लियॉन सांगितलेले. ह्याच्यानंतर येते पॅरासिम्पॅथॅटिक. तर पॅरासिम्पॅथॅटिकमध्ये अपर हाफ ऑफ इसोफॅगस रिकरंट लॅरिंजियल नर्व आणि लोअर हाफ ऑफ इसोफॅगस इसोफेजियल प्लेक्सस. तर हे झालं नर्व सप्लाय मित्रांनो. आता आपण पाहणार आहोत क्लिनिकल ॲस्पेक्ट्स ऑफ इसोफॅगस, म्हणजे जे काही क्लिनिकल सिच्युएशन्स असतात इसोफॅगस रिलेटेड ते आता आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिले येते इसोफॅजायटिस. तर मित्रांनो ITIS आला म्हणजे इन्फ्लामेशन, हे आपल्याला माहिती आहे. तर इसोफॅजायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द इसोफॅगस झालं. तर त्याच्यानंतर येते अक्लेशिया कार्डिया. आता अक्लेशिया कार्डिया काय आहे मित्रांनो, तर इन केस ऑफ न्यूरोमस्क्युलर इनकॉर्डिनेशन लोअर एंड ऑफ द इसोफॅगस फेल्स टू डायलेट विथ द अरायवल ऑफ फूड रिझल्टिंग इन टू डिस्फेजिया. म्हणजे जर काही न्यूरोमस्क्युलर
इनकॉर्डिनेशन झाला तर जे लोअर एंड ऑफ द इसोफेगस असते तिथं अडचण येते मित्रांनो. कशामुळं की जेव्हा फूड अराईव्ह होते मित्रांनो तिथं, तर तेव्हा ते डायलेट होत नाही आणि त्याच्यामुळं डिस्फेजिया होते. आता डिस्फेजिया म्हणजे काय, डिफिकल्टी इन स्वॅलोईंग होते मित्रांनो. तर त्याच्यामुळे ही कंडिशन निर्माण होते, त्यालाच अक्लेशिया कार्डिया असं म्हटलेले मित्रांनो. आता त्याच्यानंतर आपण पाहू इसोफेजियल व्हेरायसिस. त्याच्यामध्ये वेन्स आर डायलेटेड ॲट द लोअर एंड ऑफ इसोफेगस असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर येते डायमेन्शन्स, कर्वेचर अँड कन्स्ट्रिक्शन्स ऑफ इसोफेगस. तर काही नेसेसरी केसेसमध्ये मित्रांनो आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट्स इसोफेगसमध्ये इंट्रोड्यूस करावं लागतात. त्याच्यासाठी आपल्याला त्याची हे माहीत पाहिजे डिस्टन्स. तर इन्सिजरपासून जे अपर एंड असते ते 14 सेंटीमीटर सांगितलेले आणि तेच जे लोअर एंड सांगितलेले ते 40 सेंटीमीटर्स असं सांगितलेले आहे मित्रांनो. तर आता त्याच्यानंतर कशाला डायमेन्शन्स हे हेल्पफुल होतात, तर एंडोस्कोपीमध्ये आपल्याला डायमेन्शन माहीत पाहिजे असते. तर एंडोस्कोपी काय असते, नॉलेज ऑफ द कन्स्ट्रिक्शन अँड कर्वेचर फॅसिलिटेड इझी पॅसेज ऑफ द गॅस्ट्रोडिओडेनल ऑर इसोफेजियल एंडोस्कोप बाय सर्जन्स. तर एंडोस्कोपीमध्ये हे खूप इम्पॉर्टंट आहे इन्स्ट्रुमेंट ते इंट्रोड्यूस करणं. त्याच्यामुळे आपल्याला डायमेन्शन्स ते महत्त्वाचे माहीत पाहिजे असं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथे राईल्स ट्यूब फॉर पासिंग 20 बिकॉज 10 सेंटीमीटर ऑन द ट्यूब मस्ट बी रिटेन्ड इन द हँड ऑफ द डॉक्टर असं राईल्स ट्यूबबद्दल सांगितलेलं आहे मित्रांनो. आता ह्याच्यानंतर येते डेव्हलपमेंटल ॲनॉमलीज म्हणजे बाय बर्थ काही इसोफेजियल प्रॉब्लेम असली तर ते पाहू मित्रांनो. तर काय सांगितलेले, कंजनायटल डेव्हलपमेंटल स्टेनोसिस अट्रेशिया ड्यू टू फेल्युअर ऑफ रिकॅन्युलायझेशन म्हणजे काय सांगितलेले, बाय बर्थच कोणाचं इसोफेगस जे असते ते नॅरो असते मित्रांनो, त्यालाच स्टेनोसिस असते, स्टिनोसिस असं सांगितलेले म्हणजे त्याचं ल्युमेन हे नॅरो असते असं सांगितलेले. किंवा अट्रेशिया असते मित्रांनो, अट्रेशिया म्हणजे कम्प्लीट ॲब्सेन्स ऑफ द ल्युमेनच नसते मित्रांनो इसोफेजियामध्ये, त्यालाच अट्रेशिया असं म्हणजे सांगितलेलं आहे मित्रांनो आणि ते बाय बर्थ असते असं सांगितलेलं आहे मित्रांनो. तर इट कॉजेस वॉमिटिंग आफ्टर बर्थ. तर या कंडिशनमुळे बर्थ झाल्या रिपीटेड वॉमिटिंग्स आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो. तर मित्रांनो इथपर्यंत समजलं का? नसेल समजलं तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा. अजून मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही अडचण असली तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू व्हेरी मच.